टाकळी एमआयडीसी राधाकृष्ण पाणी योजना रद्दच्या मागणीसाठी सैनिक टाकळीत बेमुदत उपोषण। शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसी आणि इचलकरंजीसाठी प्रस्तावित दानवाड येथील राधाकृष्ण पाणीपुरवठा योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवार दिनांक 9 अमर जवान हुतात्मा स्मारकासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ झाला। सैनिक वाचवा, शेतकरी वाचवा, जय जवान जय किसान अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलनकर्त्यांनी टाकळीतील सुपीक शेती, पाणी आणि गावाची सैनिकी परंपरा जपण्यासाठी एमआयडीसीचा प्रस्ताव तातडीने रद्द करण्याची मागणी केली। गावाचा विकास करायचाच असेल तर सैनिक स्कूल, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, केंद्रीय विद्यालय सुरू करावे, तसेच गावचे गायरान विकासासाठी राखीव ठेवावे अशी भूमिका त्यांनी मांडली। इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेलाही आंदोलनकर्त्यांनी विरोध दर्शवला। शिरोळ तालुक्याच्या हक्काचे पाणी वळवण्याऐवजी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करून त्यातूनच इचलकरंजीला पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली। टाकळी एमआयडीसी आणि राधाकृष्ण पाणी योजना रद्द करा अशा घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले। मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। या आंदोलनाला सैनिक टाकळीसह परिसरातील शेतकरी, शेतमजूर, आजी-माजी सैनिक, नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला। त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण शिरोळ तालुक्याचे लक्ष लागले असून प्रशासनाची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।